रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागला नाही. हो तर शेवटी मोगली रिवाजात वाढलेली बाई ती, त्यांना कुठे असते दयामाया. आऊसाहेब झाली का हो भेट? काय म्हणाली रायबागन? आऊसाहेब अहो काहीतरी सांगा ना, काय बोलणं झालं? नकार दिला तिनं. नकार दिला तुम्हाला? औरंगजेबाला घाबरली असणार ती. शेवटी हिम्मत पाहिजे ना, का नुसतंच नाव रायबागन? ते म्हणतात ना, नाव सोनूबाई, हाती कथलाचा बाळा. नाही सुनबाई, रायबागन शूर आहे, कर्तबगार आहे, तशी ती हुशारही आहे. म्हणजे आपला सांगावा शाहिस्त खानाकडे पोचवण्याचा धोका तिला कळला. शिवाय काय आऊसाहेब? आम्हास वाटलं होतं त्यापेक्षा काकणभर जास्त निष्ठावंत निघाली रायबागन. मग आता आता काय करायचं आपण? त्याचाच विचार करत आहोत आम्ही. राजकारणातला हा डाव तर वाया गेला. आऊसाहेब, शाहिस्त खानाची फौज स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात करणार अशी खबर आहे सगळीकडे. खरं ना? होय पुतळाबाई, तो एक मोठाच पेच आहे. आऊसाहेब त्याहीपेक्षा अधिक चिंता आम्हाला दुसऱ्याच गोष्टीची लागली. कोणत्या गोष्टीची? तुम्ही म्हणता तशी ती रायबागन निष्ठावंत असेल, तर मग काल रात्री झालेल्या तुमच्या गुप्त भेटीची खबर ती खानाला देईल? आइए आइए गाजी खान आइए। नवाब साहब कहाँ है? बस आते ही होंगे। आपको रास्ते में कुछ तकलीफ तो नहीं हुई? नहीं कुछ नहीं, रायबागन ने अच्छा इंतजाम कर रखा था। बस ये दक्खन की पहाड़ी कमर का कांटा ढीला कर देती है। यहाँ आते आते आप पर किसी ने हमला तो नहीं किया? हमारा मुगल परचम देखने के बाद किसी की मजाल जो हम पर हमला करे। बहुत खूब, बहुत खूब। रायबागन को बुलाइए। आइए आइए, आपने बहुत अच्छा काम किया है। शाही फौज के लिए रास्ता साफ किया, खाने पीने का इंतजाम भी अच्छा किया है। वो कत्ल का इरादा रखने वाली औरत ये भी हो सकती है। नवाब साहब जी, कहाँ खो गए थे आप? कारतलब खान, शाइस्ता खान कहीं खो नहीं जाता, बल्कि खोया छुपाया हुआ ढूंढ लेता है। क्यों रायबागन? मतलब? मुझे ऐसा क्यों लग रहा है कि यहाँ कुछ हुआ है और आपने हमें बताया नहीं। खानाला माझ्या आणि जिजाबाईच्या गुप्त भेटीबद्दल कळलं तर नसेल ना? आसमानातल्या आफताबापासून आणि नवाबसाहेब तुमच्यापासून काय लपून राहिलाय आजवर? तुम्ही म्हणता तसं नाही होणार स्वराबाई.
होणार नाही? नाही. कशावरून? तिच्या डोळ्यात आम्हास असहायता दिसली. तिच्या डोळ्यात आम्हास कृतज्ञता दिसली. आऊ साहेब, मग तिने मदत करण्यास नकार का दिला? मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. आपण कसे घोड्यावर स्वार होतो, तशीच लाचारी आपल्यावर स्वार होते. रायबागांचं तसंच झालंय. म्हणजे? औरंगजेबानं सावित्रीबाईची रायबागन केली म्हणजे तिच्यावर वाघिणीचं कातड पांघरलं. त्या कातडानेच ती नमली, झुकली. आता त्या कातडाचा आब राखण्यासाठी शेकडो कोस मुलूक तुडवत आली. यावंच लागलं. रायबागन ती. लक्षात ठेवा, मनुष्याचं एक आहे, त्यास अन्नानं मारलं की तो नमतो, त्याच्यावर उपकार केले की तो सदैव सलाम ठोकतो. रायबागांचं तेच झालंय. म्हणूनच शाहिस्त खानाला ती सगळं सांगेल असं वाटतंय. नाही, रायबागांच्या आत अजूनही माहूरची घरंदाज सावित्री जिवंत आहे. आम्ही तेवढा विश्वास ठेवलाय तिच्यावर. ये बताओ रायबागन, यहाँ आपके साथ कोई वाकया तो नहीं हुआ? नाही नवाब साहब, सांगण्यासारखं तर काहीच घडलं नाही. मी रास्ता साफ केला आणि खाण्यापिण्याचा इंतजाम. नवाब साहब का कहने का मतलब ये है कि किसी ने बगावत तो नहीं की होगी? अजूनपर्यंत तरी नाही. डर गए होंगे हमारा नाम सुनकर. नाही, असं आत्ताच ठरवता येणार नाही. कारण हे मराठे कधीही छुपे हल्ले करू शकतात. गनिमी कावा. गनिमी कावा. कोई सरफिरा पागल जिसे अपनी मौत का डर नहीं है, वही ऐसे हमला करने की सोच सकता है. हो, आणि स्वराज्यासाठी असेच पागल सरफिरे जाबाज नौजवान जिजाबाईच्या फौजेत लाखो आहेत. ते राजांसाठी हसता हसता जान निछावर करतील आणि जे कटून मरायला तयार आहेत. अच्छा, उंगली टेढ़ी करना भी जानते हैं ये. ठीक है, फिलहाल आगे हमें क्या करना चाहिए? आपको जल्द से जल्द पूना जाना होगा. पूना? क्यों? आता धुवाधार पाऊस सुरू होईल. हा उंच सह्याद्री, जीव घेणा पाऊस आणि जिजाबाईची फौज आपले काय नि कसे हाल करतील सांगता येणार नाही. तखलिया, कारतलब खान, आप रुको. आज पहली बार हमें एहसास हुआ कि रायबागन हमसे कुछ तो छुपा रही है. क्यों? इस क्यों का मेरे पास कोई जवाब नहीं है. बस ऐसा लगा कि उसने हमें कुछ बताया नहीं. आपने शायद गौर नहीं किया, लेकिन जब उसने जिजाबाई के बारे में बातें की, उसकी आंखों में एक अजीब सी चमक थी. इसका मतलब यह नहीं कि उसने हमसे जो कहा वो झूठ था, बल्कि जो कहा वो पूरा सच नहीं था. उस पर नजर रखी जाए? नहीं, अभी उसकी जरूरत नहीं.
शिवा परवा रात्री चांगलाच धुमाकूळ घातलाच पायथ्याला. जी राज, अहो सिद्धीची झोप उडाली, घाबरून गेला. ही अशी हुल पुन्हा पुन्हा उठत राहिली पाहिजे. फौज झोपेतून उठून पळाली पाहिजे आणि नंतर अफवा होती हे ध्यानात आलं पाहिजे. लांडगा आला रे आला. बरोबर. आता हे बघा, हा वेढा आणि हे वेढ्यातले मातब्बर. इथं मसाई पठाराच्या बाजूला बाजी घोरपडे, त्यांच्या डाव्या बाजूला भाई खान. या दोघांचा तळ आणि खडी गस्त आहे. त्याच्या शेजारी सिद्दी मसूद, त्याच्या उलट दिशेला सिद्दी जौहर आणि फाजल खान. हा इथं रुस्तुमे जमानचा तळ. अवराज, लंकेत राक्षस कुठं नाही. जिकडे बघावं तिकडे राक्षसच. होय राज, त्यामुळे फक्त हल्ला कुठं करायचा एवढं सांगा. हो 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 बाजी, हल्ला करूच, पण त्याआधी बांधलांच्या फौजेतले 50 मावळे निवडा. प्रत्येक मावळा असा की जो एकटा शस्त्राशिवाय 10-15 गनिमाला लोळवू शकेल. बांधलाच्या फौजेतील हर एक मावळा तसाच. तुम्ही फक्त सांगा राज. शिवा, आपले हे 50 मावळे जौहरच्या वेढ्यात नोकरीला लागले पाहिजे. अवघड आहे, पण कोशिश करतो. गावातली माणसं आहेत म्हणून सांग. जी राज, पण कंची नोकरी लावायची. मशालजींची, काही तेली म्हणून, काही बुदलेधारी म्हणून, पण ही सगळी माणसं शक्यतो बाजी घोरपडे आणि केदारजी यांच्या तळावर नोकरीला लागली पाहिजे. जी आलं ध्यानात. राजे, नक्की मनात काय आहे तुमच्या? हुजूर, हमारे पास गोला बारूद बहुत है. 1 महीने तक बौछार करेंगे तो भी कोई मुसीबत नहीं आएगी. मुझे फिक्र है तो सिर्फ तेल की, क्योंकि ये मशालें नहीं जलेंगी तो रात को पहरा देना मुश्किल हो जाएगा. मसूद, अंधेरा दूर करने के लिए उजाले की जरूरत होती है, मगर उजाला करने के लिए इतना भी तेल मत डालो कि आग लग जाए. हाँ, अगर काबू में है तो ठीक है, अगर बेकाबू हो जाए तो सब कुछ जलाकर राख कर देती है, समझे? हुजूर, मैं कुछ समझा नहीं. मैं तो सिर्फ पलीते जलाने के लिए तेल मंगवाने की बात कर रहा हूँ. मैं उस आग की बात नहीं कर रहा हूं, मैं बेईमानी गद्दारी की आग की बात कर रहा हूं जो अपनी फौज में फैल रही है. हुजूर, मैंने कहा था सब पर नजर रखो, तहकीकात करो. की हुजूर, सब ठीक ठाक है. मुझे लगता है कि आप कुछ ज्यादा ही फिक्र कर रहे हैं. फिक्र कर रहे हैं? फिक्र कर रहा हूं, इसीलिए तो शिवा को जकड़ के रखा है मैंने किले पर, वरना वो कब का भाग जाता. फिर इस गद्दारी के फिक्र ने मेरी रातों की नींद हराम कर दी है, उसका क्या करूं? मसूद. जी हुजूर. केदार जी और फाजल के साथ साथ बाजी पर भी नजर रखो. उनकी हर जानकारी मुझे चाहिए. वो कहां जाते हैं, किससे मिलते हैं, सब कुछ. आप बेफिक्र रहिए हुजूर, ये जिम्मा मेरा. खेरा आता एकदम पक्का केलाय. अहो सिद्धी हुजूर जातीनं फिरून पाहणी करतात अचानक. अरे करायलाच पाहिजे नाही का, त्यांच्यावर जिम्मा आहे साऱ्या फौजेचा. हा, पण त्यांना संशय आहे बरं का फितुरीचा. खरं आहे का? असल. हा, बाजीराजा आणि तुमच्यावर बी हाय वाटतं संशय. अहो मग एका हाशमाची चंपी करत होतो तिथं काही जण चर्चा करत होती
मी ऐकलंय. मला नाही आवडलं ऐकून, म्हणून म्हणलं तुम्हाला विचारावं. तुम्ही जरा सांभाळून राहा बरं का. हा म्या आणि सांभाळून राहू. अरे कर नाही तर डर कशाला. हा ते बी आहेच. सरकार, माझं एक काम होतं तुमच्याकडे. बोल. अहो माझ्या गावातली काही नुसती झाडागत वाढलेली पोरं आहेत, खायाला कार आणि धरणीला भार. अहो घ्या ना त्यांना तुमच्याकडे चाकरीला ठेवून. अहो तेवढी सुधारतील. बोलू का त्यांना? बाहेरच थांबलीत. बोलव. अरे या रात. हा रघु, हा हायबती, हा केरबा. काय रे पोरांनो, माझ्या फौजात काम कराल का? वय वय वय. फौजेत बी आणि बाजार बुनगे म्हणून बी ठेवा. या उद्यापासून. आता उद्यापासून कशाला? आजपासूनच ठेवा का आम्हाला? हे चला रे. काय करावं? सिद्धीचा वेढा फोडून बाहेर कसं पडता येईल? सिद्धीच्या फौजेत अजून बेबनाव माजला पाहिजे. दोरावरचा ताण अजून वाढला पाहिजे. कोई है बाहर? थी, राय बाघन थी. राय बागन, क्या उस पर नजर रखी जाए? सोच रहा हूं, लेकिन सिर्फ राय बाघन पर ही क्यों? पूरे इलाके पे नजर रखो. वाई से भोर तक गश्ती पथक भेजो. जी हुजूर. मराठों के आपसी तालमेल को तोड़ो. खबरें पहुंचाना मुश्किल कर दो उनके लिए. हुजूर, राजगढ़ से पनाला कोई खबर नहीं पहुंचेगी. इसकी खबरदारी ली जाएगी. शाबाश. और दूसरी बात, पनाला में शिवा और सिद्धि के बीच क्या चल रहा है, ये हमारे लिए जानना बहुत जरूरी है. उसका भी इंतजाम हो जाएगा हुजूर. अब आगे क्या करेंगे? किस तरफ आपका इशारा होगा? मेरी उंगलियों को ध्यान से देखना कारतला. हमारी पहली उंगली है राजगढ़ पर. तो क्या राजगढ़ हथिया लेंगे? ध्यान से देखो कारतलब. दूसरी उंगली है पुरंदर पर. किले पुरंदर भी आसानी से लेंगे. और तीसरी है पुणे पर. अच्छा, मतलब 3 जगह आपका रुख है तो? बिल्कुल. अब तुम ही बताओ कारतलब कि कहां जाएं हम, किस किले पे पहले कब्जा करें, किस पर पहले उंगली उठाएं? हुजूर, हम चूरी की तरह दक्खन दाखिल हुए हैं. अब आगे क्या करना है वो थोड़ा दुश्मन को सोचने दो. सोच सोच कर ही थक जाएंगे वो. बहुत खूब, बहुत खूब. शाबाश. मग पुढं काय असेल शास्त्रज्ञानाच्या मनात? अव पाण्यात बसलेली म्हस आहे ती, कसं ओळखावं? आता दूध देणार का लाथा मारणार ते? तिच्या शिंगावरून. अव काही म्हशीची शिंग असतेत फताडी, पण असते मात्र गरीब. खानाच्या एकूण हालचालीवरून आम्हाला असं वाटतं तो पन्हाळगडाकडे कूच करेल. आम्हासही तेच वाटतं. खान पन्हाळा जवळ करेल. भाऊसाहेब, पण ते बी तयारीचं आहेत. भाऊसाहेब, भाऊसाहेब, खानाची फौज निघाली. कुठं? राजगडाच्या दिशेनं.
राजगड?